श्री हरिहर ओम श्री सांब सदाशिव नमस्तु शुभम भवतु. सर्वांना माझा प्रेमपूर्व नमस्कार. आराध्य कृपेने कलेच्या विश्वामध्ये आपल्या या आर्टिझन विजन ऑफ लाईफ कॅनव्हास परिवारामध्ये मी कला साधक तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते. आणि एकच बोलावंसं वाटतं, जगा वेगळं व्हायचं असेल तर जगा वेगळं. घरून निघाल्यापासून 12 ज्योतिर्लिंगांपैकी 4 ज्योतिर्लिंग आणि एक 4 धाम असं पाहून झालं होतं. पाहताना आपण रांगेमध्ये उभं राहणं किंवा बराच वेळ असं आपल्याला कुठेतरी रांगेत उभं राहावं लागतंय, थोडंसं थकायला होणं हे होऊच शकतं बरं का. पण आता देवदर्शन म्हटलं की ह्या गोष्टी आल्याच. पण इथे आम्ही आलो आहोत ते म्हणजे आता देऊला. आणि हे जे आहे हे आहे गंगेश्वर महादेव मंदिर. यालाच समुद्र मंदिर सुद्धा म्हणतात. आणि खरं तर मुलांना थोडासा ह्या सगळ्या रांगेत उभं राहणं, थोडासा वाट पाहणं, दर्शनं, यातून थोडंसं वेगळं पण हवं फिरायला आल्यानंतर. त्याच्यामुळे आम्ही आता दीव आणि गीर अशा काही ठिकाणं पाहायचं आमचं हे ठरलेलं आहे. पण इथे आलो आहोत. इथे पहा, हे जे मंदिर आहे हे दीवमधलं अत्यंत प्रसिद्ध असं मंदिर आहे, गंगेश्वर महादेव मंदिर. आणि इथे म्हणजे बऱ्याच वेळा ह्या मंदिरात म्हणजे ह्या ज्या पिंडी आहेत इथपर्यंत पाणी आलेलं असतं. परंतु आम्ही आलो होतो तेव्हा इथे काही पाणी नव्हतं. परंतु अगदी काही वेळातच आमचं दर्शन झालं. आणि दर्शन घेऊन आम्ही पुढे थोडेसे फोटो काढले, थोडा आजूबाजूचा परिसर पाहिला. आणि त्यानंतर आम्ही इथे INS खुक्री मेमोरियल हे जे आहे हे पाहून पुढे नागोवा बीचवर आलो. आणि अत्यंत अशी पोटामध्ये भूक लागलेली होती. दर्शन वगैरे झालं होतं. त्यामुळे आता छानपैकी असं इथे निवांत बसून आम्ही जेवण करायचं ठरवलं. अगदी बीचच्या लगतच आमचं आम्ही हॉटेल घेतलं होतं. राहण्याची उत्तम सोय आहे इथे. हे पहा, समोर समुद्र आहे, मध्ये तो जाण्या येण्यासाठी एक रोड आहे. आणि या बाजूला संपूर्ण हॉटेल्स वगैरे आहेत. आणि खाण्याच्यासाठी वगैरे तिथे बाहेरच असे स्टॉल्स आहेत, छोटी छोटी हॉटेल्स आहेत. आणि मागेच त्याच्या आमचा छान असं आम्ही एक हॉटेल घेतलं होतं की जिथे आम्ही राहणार होतो. आणि सगळं होऊन आम्ही संध्याकाळी हे पहा असं छान बीचवर आलो होतो. आणि हा जो म्हणजे ही जी वेळ असते ना संध्याकाळची, समुद्रावरती अत्यंत सुंदर अशी हे पहा इथे असं दीव लिहिलेलं होतं. आणि समुद्र खरोखरच आपल्याला कितीही आपण वेगवेगळ्या ठिकाणी गेलो ना तरी तो नव्यानेच भेटतो आपल्याला. प्रत्येक ठिकाणचं वातावरण, तिथला हे सगळा परिसर हा वेगळाच असतो. आणि ही जी सूर्य मावळतीची वेळ असते ना ही तर अत्यंत सुरेख वाटते. म्हणजे हे रंगांची उधळण तर पहा, डोळे अक्षरशः मी सांगते ना की आपल्याला काय साठवू आणि काय नको असं होतं की डोळ्यांमध्ये हे रंग साठवायचे. आणि हेच आपण उतरवत असतो पहा. म्हणजे कलाकार मी जेव्हा नेहमी म्हणते ना तेव्हा कला ही उत्पत्तीच मला वाटतं की इथूनच होते. आपण जे पाहू तेच आपल्याला सतत आठवत असतं. समुद्र काय आहे हा त्याचा अथांगपणा पाहिल्याशिवाय आपल्याला कधीच कळणार नाही. ही जी लालिमा पसरलेली आहे, हा रंग आकाशात असतो हे बघण्यासाठी आपल्याला तिथेच जावं लागेल. आणि हा जो आनंद आहे ना कुटुंबाबरोबरचा, हाही आपल्याला घरात नाही घेता येणार बरं का. ही मस्ती, ही मजा, हे सगळं म्हणजे देवदर्शन आलं, आपल्याला सगळ्या गोष्टी सगळं करायचं आहे. पण त्याबरोबर आपली एन्जॉयमेंट, आपला आनंद हाही आपल्याला घेता यायला हवा. आणि आता इथे तुम्ही मला अजिबात जज करू नका की मी काय ओरडतीये, काय करतीये, किंवा इतरही सगळेजण आम्ही खूप मजा करत होतो. आणि हेच करायला तर आपण खरं तर इथे जातो की आपल्या ह्या आठवणी
ह्या साठवणीत आपल्याला शिजोरी बनवून ठेवायच्या असतात. आणि इथे पहा, आपला जो ध्वजाचा रंग आहे तिरंगा, त्या रंगात इथे असं दिव लिहिलेलं होतं. आणि हे सगळं होऊन आम्ही रात्री विश्रांती केली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आम्ही गीरला जायचं ठरवलं. आता गीरला जाताना खरं तर आम्ही एका गावातून गेलो. म्हणजे अगदी तो तिथे जाऊन ते पार्क पाहणं हे अगदीच मला अ, वाट असं वाटतं की ते सगळेच करतात. पण जेव्हा आपण आतल्या बाजूने जेव्हा गाव फिरतो ना, तेव्हा लक्षात येतं की म्हणजे त्यात तिथे असणारी जी खरी आपल्याला जो अनुभव येतो ना, तो वेगळाच असतो. हे पहा, असे बाजूला म्हणजे आपण प्रत्येक गोष्ट इथे विकायला होती. ही बाजारपेठ होती गीरमधली. म्हणजे किती साधं गाव आहे पहा हे. आपण जेव्हा एखादं नॅशनल पार्क पाहायला जातो किंवा काय, तर तिथे आपल्याला छान गाडीत बसवणार, आतमध्ये फिरवून आणणार, ह्या सगळ्या गोष्टी. पण जेव्हा आपण आतल्या गावांमध्ये फिरतो, तेव्हा लक्षात येतं की आपण जेव्हा जेव्हा मोठ्या मोठ्या मॉल्समध्ये जातो आणि शॉप्समध्ये जातो, ते आणि हे जीवनामध्ये भरपूर फरक आहे. त्यानंतर हा असाच सगळा अ, म्हणजे जंगलाचा भाग होता हा सगळा. अगदी सगळा बाजूने जंगल आणि मधून अशी आमची गाडी आणि अगदी विरळ विरळ अशा गाड्या होत्या तिथे. एखाद दुसरी गाडी पुढे मागे दिसायची आणि तीच पुढे मागे होती. म्हणजे फारही गाड्या काही नाही की अदलून बदलून. एखाद दोन गाड्या ज्या पुढे मागे चाललेल्या होत्या, त्याच फक्त गाड्या इथे होत्या. आणि असे पहा, इथे बाजूला आहेत ना, बोरांची झाडं दिसली. आता माझे मिस्टर आहेत ना, लहानपणापासून अशी बोरं, जांभळं, चिंचा ह्या तोडून खाणाऱ्यांमधले असे हौशी जे म्हणतो ना आपण, असे आहेत. आणि ते बालपण त्यांना इथे पुन्हा अनुभवायला मिळालं, की त्यांना बोरांचं झाड दिसलं आणि त्यांचा म्हणजे त्यांना ते आवरताच आलं नाही. त्यांचा तो जो उत्साह होता की मला उतरून ती बोरं काढायची आहेत. म्हणजे विकतची बोरं आपण किती अगदी किलो किलोनी घेऊन खाऊ शकू, पण ह्या 2-4 बोरांमध्ये जो आनंद त्यांच्या चेहऱ्यावर होता ना, तो काही वेगळाच होता. त्यांना आम्ही म्हणत होतो, अहो नका इथे थांबू, आपण पुढे जाऊयात, वेळ होतोय. पण नाही, आम्हाला हाच आनंद घेण्यात खरा आनंद म्हणजे मी त्यांना ह्या अशा गोष्टींमध्ये आनंद घेताना सगळ्यात जास्त बघते. आणि ते बालपण परतताना आपण जेव्हा बघतो ना, ते काही वेगळाच अनुभव असतो. आणि ही पहा, ही अशी मला बोरं मिळाली आणि खरोखरच त्याचा स्वाद इतका सुरेख होता. म्हणजे जे काय म्हणू ना आपण, नॅचरल जो त्याला कुठलं खत नाही, काही नाही. अगदी छान असे ते नॅचरली ग्रो झालेली ती झाडं होती. आणि इथे पहा, असं अचानक समोरून अशी आहेत ना, हरणं अशी दिसली आम्हाला. आणि एवढा आनंद झाला ह्या हरणांना पाहून की म्हणजे अगदी आपण एखाद्या पार्कमध्ये जाऊन ती पाहणं आणि असं रस्त्यात अचानक आपल्याला ती हरणं भेटणं, खरोखरच म्हणजे. आणि तेव्हा जाणवतं बरं का, जेव्हा आपण असं हरीण पाहतो ना, त्याची अंगावरची जी चकाकी असते ना, सीतामातेला का त्या इतकं म्हणजे तिला ते हरीण आणि त्याचं ते वस्त्र घालावंसं वाटलं असेल, हे तेव्हाच कळतं जेव्हा आपण त्याला जवळून बघतो. आणि हे पहा, ते पण असं आमच्याकडे इतकं अगदी छान शांत उभं राहून पाहत होतं की म्हणजे त्याला आम्हाला दर्शनच द्यायचं जणू काही. आणि त्याचं पाडच पण बघा तिथे पाठीमागे असं मस्त त्याच्या पाठीमागे फिरत होतं. आणि बरीच होती म्हणजे आजूबाजूलाही अशी बरीच फिरत होती. त्यांना पाहून आम्ही पुढे निघालो, कारण मला असं वाटतं की आपण त्यांना खूपही वेळ पाहणं किंवा तेवढा वेळ त्यांना आपण
तेही त्यांच्या जीवाला घाबरत असतील नाही का. त्यामुळे खूप त्रास न देता आम्ही तिथून पुढे, हे पहा, पुन्हा जंगलातून अशी आमची ही सफारीच म्हणायचं की आमची ही सफारी सुरू झाली. आणि ही अशी फिरणं जे आपण म्हणतो ना, अगदी ठरवून, अगदी असंच जायचंय तसंच जायचंय, अगदी सुंदर आजूबाजूला परिसर हवाय, हे सौंदर्य वेगळंच असतं. जसं जसं आम्ही पुढे जात होतो एवढी मजा मस्करी पूर्ण सगळ्या आमच्या पूर्ण ट्रिपमध्ये, सहलीमध्ये जी जी दर्शनं झाली, जो जो अनुभव आला, जे जे काही होतं त्या सगळ्याचा आम्ही रिकॅप करत होतो, ते आठवत होतो. आणि सगळ्या अशा वेगवेगळ्या गप्पा गोष्टी होत आम्ही पुढे चाललो होतो. अजिबात कुणाचाच म्हणजे आवाज नाही, गोंधळ नाही, दुसरे काही विचार नाहीत. फक्त आपलं कुटुंब आणि आपला आनंद ह्यामध्ये आम्ही हरवून अगदी त्या जंगलातून पुढे आलो. आणि पुन्हा आम्हाला असा इथे मोर दिसला. आई गो! आणि इतकं ते सुंदर वाटत होतं ना पाहायला, की म्हणजे त्यांचे जे रंग आणि ते, हे आपण डोळ्यांनी पाहिले नाहीत तर आपल्याला कसे कळतील नाही का, की मोराचा पिसारा कोणत्या रंगामध्ये आहे, त्याची मान किती सुंदर. आणि हे सगळं झाल्यानंतर आम्ही त्या जंगलातून बाहेर पडलो आणि पोटामध्ये कावळे अगदी ओरडत होते. आणि असं छान तिथे एक हॉटेल शांत पाहून आम्ही थांबलो. तिथेही मला बघा हे असं इथे पाळण्याचं जुनं असं त्यांनी काहीतरी ते ठेवलेलं होतं, ते मी पाहत होते. इथेही पहा वरती असा पाळणा, म्हणजे एखादं कोणी आलं आणि त्यांचं बाळ असेल तर तिथे त्यांना ते ठेवून छान जेवण करता येईल वगैरे अशी सोय केलेली होती. आणि छान असा परिसर होता. इथेही त्यांनी अगदी म्हणजे झाडं भरपूर लावलेली होती. आजूबाजूला वेगवेगळ्या प्रकारची झाडं होती. आणि त्यात हे पहा इथे असं आहे ना, सगळ्या गोष्टी त्यांनी अशा छान इथे, आणि इथे झोके पण बरेच होते. हे पहा इथे ह्या ज्या बाज आपण म्हणतो ना, त्यावर बसून आपण ते जेवण वगैरे करतात. आम्ही काही इथे बसलो नाही, आतमध्ये बसलो होतो. आणि छानपैकी इथे तुम्हाला हॉटेलचं नावही दिसत असेल. आणि इथे आपली गाडी लावली होती आणि आजूबाजूला पहा इथे छान असा मी झोका घेण्याचा आनंद मीही पुन्हा अनुभवला. खरोखरच खूप छान वाटतं ह्या गोष्टींमध्ये ना. हे घरी नाही होत, आपण कितीही अगदी घरामध्ये म्हटलं ना, पण तो एक झोका सुद्धा आयुष्यभर आठवणारा असतो, हे तितकंच खरं. आणि इथून पुढे आम्ही आता परतीच्या प्रवासाला लागणार होतो. तेव्हा जाताना सुरत आणि त्यानंतर मुंबई मार्गे जाणं असं आम्ही पुण्याला जाण्याचं ठरवलं होतं. तेव्हा सुरतला जाऊन आम्ही काय केलं हे तुम्हाला पुढे दिसेलच. काही खरेदी केलेली आहे, कारण सुरतला खूप छान अशा साड्या किंवा कपडे, तिथे कपड्यांच्या मिल्स आहेत. तर तेव्हा ते सगळं आम्ही पाहिलं आणि काही खरेदी करून आम्ही लगेचच पुढच्या प्रवासाला लागून आम्ही मुंबई मार्गे पुण्यामध्ये आलो होतो. आणि हे सगळं तुम्हाला पुढे दिसेलच. पण आता ह्या अशा गुजरातचा जो सुंदर रंगीबेरंगी मी तुम्हाला प्रवास दाखवला, ह्या प्रवासासह मी या ब्लॉगची सांगता करते आहे. मी खूप आतुर आहे तुम्हाला पुन्हा पुढील भागामध्ये भेटण्यासाठी. कलेच्या या आर्टिझन विजन ऑफ लाईव्ह कॅनव्हास या चॅनलवर सप्तरंगांची उधळण करण्यासाठी पुन्हा भेटूयात. पुढील भागामध्ये आपल्या जीवनाच्या कॅनव्हासवर प्रेमपूर्वक नवे रंग भरण्यासाठी. तोपर्यंत तुमच्याही आयुष्याच्या कॅनव्हासवर आपापल्या आराध्यांची कृपादृष्टी होत राहून सुरेख रंगांची उधळण होत राहो, अशी मी प्रार्थना करते.
आता घरातल्या ब्लॉगबरोबरच हा बाहेरचा प्रवासाचा ब्लॉगही, हा माझा प्रयत्न तुम्हाला कसा वाटतोय? हा माझा प्रयत्न तुम्हाला आवडतोय का? हे मला प्रतिक्रियेमध्ये नक्की सांगा. आणि वेगवेगळे भाग पाहण्यासाठी, वेगवेगळे विषय पाहण्यासाठी ही माझी यूट्यूब वाहिनी अर्थात या आर्टिझन विजन ऑफ लाईफ कॅनव्हास या वाहिनीला हिला पसंती द्या, तिचा प्रसार करा आणि तिचं सभासद व्हा. अर्थात लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला अजिबात विसरू नका. म्हणजे नवीन भाग आला की तुम्हाला लगेच मिळेल. पुन्हा भेटूयात पुढच्या नवीन भागामध्ये अजून एका सुंदर अशा वेगळ्या रंगांची उधळण करण्यासाठी. तोपर्यंत सर्वांनी आपापल्या आयुष्यातही सुरेख रंग भरत रहा. धन्यवाद.